नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. माणुसकी आणि एकजुटीचा आदर्श बौद्ध बांधवांकडून अवघ्या काही तासात बारूळ येथील स्मशानभूमीची कायापालट. सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे बारूळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील बौद्ध स्मशानभूमीची झालेली दुरावस्था आणि एका उपासिकेची अंत्यविधीची तयारी या पार्श्वभूमीवर येथील बौद्ध बांधवांनी एकजुटीतून आणि तत्परतेतून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. अवघ्या काही तासातच सर्व बौद्ध उपासकांनी एकत्र येऊन स्मशानभूमीची संपूर्ण साफसफाई करून तिची कायापालट केली आहे. मागील काळात झालेल्या जोरदार पावसामुळे बारूळ येथील बौद्ध स्मशानभूमीची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. संपूर्ण स्मशानभूमी आणि रस्त्यावर गवत उभे राहिले होते आणि स्मशानभूमीतील खुर्च्या देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या. अशा परिस्थितीत बारूळ येथील उपासिका शोभाबाई संभाजीराव माने यांचे दिनांक 4/11/2025 रोजी निधन झाले व नितीन संभाजीराव माने यांच्या ते आई होते. त्यांची अंत्यविधी दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता बारूळ बौद्ध स्मशानभूमीत करण्याचे निश्चित झाले. अंत्यविधीच्या तयारीसाठी बौद्ध उपासक स्मशानभूमीकडे गेले असता त्यांना स्मशानभूमीची भयानक दुरावस्था आढळली. यावेळी कुठल्याही क्षणाचा विचार न करता सर्व बौद्ध उपासकांनी तातडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. क्षणाचाही विलंब न लावता सर्व बौद्ध बांधवांना बोलावून त्यांनी तात्काळ साफसफाईचे काम हाती घेतले. पुरेसे मनुष्यबळ आणि एकजुटीच्या बळावर अवघ्या काही तासातच संपूर्ण बौद्ध स्मशानभूमीची स्वच्छता, गवत काढणे आणि परिसर नीटनेटका करण्यात आला. बौद्ध बांधवांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि तत्परता केवळ अंत्यविधीच्या तयारीसाठी नव्हती, तर सामूहिक जबाबदारीची भावना दर्शवणारी होती. यावेळी उपस्थित बांधव या प्रेरणादायक स्वच्छता कार्यात माजी सरपंच आनंदा वन्नाळे, उद्योजक किशनराव वन्नाळे, माधव रहाटे, पद्माकर वाघमारे, विश्वनाथ लोहबंदे, बारूळ लोहबंदे, सिद्धार्थ वाघमारे, नंदकुमार दरेकर, शिलानंद कांबळे, अक्षय गजभारे, अजय वन्नाळे, संभाजी बनसोडे, शंकरराव वाघमारे, रघुनाथ रहाटे, संगरत्न रहाटे यांच्यासह भरपूर बौद्ध बांधव उपस्थित होते. जनतेचा आवाज 24/7 न्यूज कंधार.